हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज सॅटर्डे आहे, उद्या संडे. उद्या मस्तपैकी झोपायला भेटेल. आज मी क्लासला नाही गेली कारण की प्रॉब्लेम आलेला म्हणून क्लासला गेले नाही. मी हा व्हिडिओ बनवते कारण की ना काही काही लोक असतात ना जे आपल्याला ना जगू नाही देत. म्हणजे आता मी क्लासेस चालवते तर तिकडे वरती एक बाई आहे. म्हणजे मी आता ग्राउंड फ्लोअरवरती घेतला ॲक्च्युली क्लासेस. पहिलं मी फर्स्ट फ्लोअरवर घ्यायची क्लासेस. तर तिथे एक बाई आहे. म्हणजे माझं घर समजा इथे असेल तर तिचं घर म्हणजे क्लासचं घर, आम्ही होम ट्युशन्स घेतो, तर क्लासचं जे घर होतं ना ते इथे असेल, तर तिचं घर थोडंसं असं आतमध्ये होऊन थोडंसं लांब असेल. तर तिच्या घरी आहे ना, तुम्ही बघाल ना तर तिच्या घरी अशी देवीची ना मूर्ती आहे मोठी अशी. आणि ते लोक खूप असे देवाला मानतात. म्हणजे एकदम बोलतात ना, एकदम खूपच हे करतात, म्हणजे खूपच मानतात. आणि त्यांच्याकडे थर्ड जेंडर लोक पण येतात. आता ते पण ह्युमन्स आहे, आपल्याला असं बोलायचं नाही की कोण काय ते वेगळं आहेत काय, ते पण ह्युमन्स आहेत आणि चांगले आहेत. आता मला माहिती नाही ते लोक कसे पण येतात, असे ते लोक पण मानतात असं. तर मी ते देवाचं मानायचं वगैरे काय नाही बोलत होती. मी बोलत होती की त्यांच्यामधली एक बाई आहे जी मला तिने परेशान केलं. ती राहायची कोपऱ्याला, ठीक आहे, आणि चप्पल ती ठेवायची माझ्या क्लासच्या इथे, अशी करायची. मग कधी कधी कपडे सुकत घालायची, कधी कधी म्हणजे कपडे म्हणजे मी जिकडे राहते ना त्याच्यासमोर अशी घालायची कपडे सुकत. जर तुम्हाला जागा दिलेली आहे, तुमच्या घराच्या इथे तुम्हाला जागा दिलेली आहे तिथे बसायला, म्हणजे तुमच्या एरियामध्ये, म्हणजे जिकडे तुम्ही राहतात समोर तिकडे तुमचं कपडे सुकायचं पण असेल, इवन चप्पल ठेवायचं पण असेल, तर तुम्ही एवढ्या कोपऱ्यातून म्हणजे एवढ्या आतमधून जाऊन तुम्ही माझ्या इथे चप्पल ठेवतात. प्लस तुमचे जे मेहमान येत आहेत, जे नातेवाईक येत आहेत, त्यांचे पण चप्पल्या तुम्ही माझ्या इथे ठेवायच्या. तर मग मी ते बघितलं आणि मग मला सकाळी मी काय केलं, म्हणजे असं 2-3 दिवस मी बघितलं. मग मी काय करायची, चप्पल अशी, ते पण हाताने वगैरे नाही, म्हणजे असं म्हणजे कोणाला कसं, म्हणजे कोणाला एकदम असं राग येतो की चप्पलचं फेकून देतात, तसं पण नाही. मी एकदम मॅच्युअरली हँडल केलं. मी उचलायची जी चप्पल अशी 2 बोटांनी पायाच्या आणि असं साईडला ठेवून द्यायची, बस असं. तर साईडला ठेवायची. तर ती बोलायची, म्हणजे ती काय बोलली नाही 2-3 दिवस तरी तिने काय बोलली नाही. नंतर मग तिला काय झालं काय माहिती, तिने अचानक बोलली, मेरी चप्पल क्यों निकाली, वहाँ से चप्पल क्यों निकाली. मी म्हटलं नहीं रखने का यहाँ पे, मी तिला म्हटलं. तर ती मला बोलते की तुम्हारा जगह है क्या, असं तसं. तर म्हटलं अरे मी तिथे राहते आहे, तिथे माझे स्टुडंट असतात, तिथे स्टुडंट्सचे माझ्या चपल्या असतात बाई, तिकडे काय तू अशी बोलते. आणि मला शिव्या वगैरे घेऊन म्हणजे खूप दिल्या तिला शिव्या. आणि मला आता मी पण ह्युमन आहे, टीचर असली तरी काय झालं, मी पण ह्युमनच आहे ना, माझ्या पण तोंडातून निघाला मग शिवा. मग मी पण मला बोलते. मग माझं ना पहिला ॲक्च्युली जिकडे मी फर्स्ट फ्लोअरवर राहायची ना, तिकडे अजून म्हणजे एक समोर एक घेतलेला मी रूम क्लाससाठी, होम ट्युशनसाठी. तर पहिली मी तिथे राहत होती. तर तिथे पण तिने दंगा केलेला. तिथे पण तिने काय केलेलं, एकदा म्हणजे आम्ही कचरा केला नव्हता, तर ती आम्हाला बोलते तिकडचा कचरा उचल. आता आम्ही केलाच नाही तो कचरा, माचीसचा कचरा होता, तो आम्ही कचरा केलाच नाही. ती आम्हाला बोलते की कचरा उचल. मग त्याच्यावरून पण तिने भांडणं केलेली. मग आम्ही चप्पल तिथे आम्ही मोस्टली बाहेर नाही ठेवायचो. मग तिचं काय म्हणणं आहे की तुम्ही जिकडे राहतात तुमचा एरिया जो आहे तो स्वच्छ ठेवा, तुम्ही त्याला लादी बिदी पुसा. तर ती बिल्डिंग आहे लोड बेरिंग आणि आम्ही आलो आहे ह्या बिल्डिंगमधून, काय बोलतात त्याला, सिडको. तर तिथे आता माहिती नाही, तिथे लादी पोछा वगैरे करत नाही सिडकोमध्ये, कारण की बाहेर असं रोड टाईप असतं आणि प्लस झाडू वगैरे मारायला एक माणूस असतो. तर तिथे पण लोड बेरिंगमध्ये माणूस एक यायचा, पण तिचं म्हणणं जसं घराला ठेवतात ना तसं ठेवायचं. आणि ही काय करायची, चप्पल घालून पूर्ण अशी इकडून तिकडे फिरायची आणि मग बोलायची, माझ्या पायाला पाती लागते, माझ्या पायाला येईल. आपण तू फिरतेच कशाला बाई, चप्पल घालून फिर ना. मग सॉरी, चप्पल काढून ती फिरायची आणि मग बोलायची पायाला माती लागते हे ते. मग तू चप्पल घालून फिर ना, तुला जर बाहेर फिरायचं आहे तू चप्पल घालून फिर नॉर्मली. आणि माझ्या तिथे येऊन उभी राहून बोलत बसणार फोनवर. आणि मग तिने माझ्याशी भांडणं केली. आणि एकदा काय झालं, मी झोपलेली बेडरूममध्ये, मोठा होता तो रूम थोडा, 1 BHK. तर मी बेडरूममध्ये झोपलेली आणि माझा भाऊ क्लास घेत होता आणि मला एन्झायटीचा पहिल्यापासूनच इश्यू आहे. तर मी गोळ्या खाऊन एन्झायटीच्या मी झोपून घेतलेलं. तर ती येऊन कशी बोलते की तुम्ही वाटाण्याचे छिलके फेकले काय पाठीमागे. तर मी बोलते कोणी फेकलेस ना, कारण की ॲक्च्युली मी तिथे राहत पण होती ना.
तर मग मी म्हटलं कोणी फेकले असणार, मला नाही माहिती. तर मग मी तिकडची जी सेक्रेटरी आहे तर ती आली आणि मला बोलते की अभी मैंने कल मेरे पति से साफ़ करवाया और अभी कचरा कर दिया है ते. तर मी म्हटलं की नाही मैं तो सोई थी, मुझे तो पता नहीं किसने डाला. मग ती माझ्याकडेच असं हे करते. आणि ती जी बाई आहे ना माझी, जिने माझी भांडणं केली, ती बाई पहिली माझ्या भावाला विचारते तुम्ही कचरा फेकला काय, तुम्ही कचरा फेकला काय. म्हणजे तू एवढे सगळे कांड करणार, एवढं सगळं करणार, तुझ्या घरात देवी आहे, देवता आहे, अरे पावणार कसा हां. जर एवढं सगळं कांड केलंस तू जसं करशील तसं भरशील बाई, लक्षात ठेवे. मला खूप राग आलेला त्या बाईवरती, एवढा राग आलेला ना, मला असं वाटलं तिचं पोलीस कंप्लेंट करावं, इथपर्यंत मी गेलेली. पण मी बोली सोड, जाऊ देत ते, कारण की आपल्याकडे पण एवढा वेळ नाही आहे, एवढं टाईमपास करायचं नाही आपल्याला. मी तिला हॅरॅसमेंटच्या ह्याच्यामध्ये घेतलं असतं तिला, पण माझं खूप सटकलेली, मला खूप म्हणजे खूपच राग आलेला. म्हणजे मी माहीत नाही मी काय करून बसली असती, पण मला खूप राग आलेला तिच्यावरती. आणि काय करून म्हणजे जास्तीत जास्त मी पोलीस कंप्लेंट केली असती तिच्यावरती. आणि ती त्याच्यानंतर मग ते शिवीचं वगैरे झालं ना, तिने माझा एक चपलीचा स्टँड होता, चपलीचा स्टँड तिने पायाने मारला, तो चपलीचा स्टँड तुटला. मला त्याचा अजून जास्त राग आला. म्हणजे कसं आहे माहिती आहे, ती देवाला एवढं मानते आणि देवाचं असं असतं बघा, जसं आपण करतो तसं भरतो. देव पण त्यालाच बघतो. जर तू चांगलं करशील तर तुझं चांगलंच होणार, पण तू वाईट करशील तर तुझं वाईटच होणार, हे लक्षात ठेवा. कोणाचं इथे तुम्ही वाईट केलं की तुमचं लगेच चांगलं होणार असं काहीच नाही. एवढं जर देवाला मानतात तुम्ही ना, तर चांगल्या वेमध्ये जावा, चांगल्या पद्धतीत जावा. असे जाऊ दे शिव्या निघतात, असे पास्टर्ड लोक आहेत ना, काय सांगू तुम्हाला. ती बाई ना माझ्या खूप डोक्यात जाते आणि आत्ता तिला बघते ना मी तरी माझ्या डोक्यात जाते ती बाई. ठीक आहे, जाऊ दे, आता मी विचार सोडले. पण आता मी त्या बिल्डिंगमध्ये आता क्लास घेते तरीसुद्धा तिला त्रास होतो. ती राहते वरती. आता मी फर्स्ट फ्लोअर सोडून ग्राउंड फ्लोअरवर आली आता. पण त्याच बिल्डिंगमध्ये ॲक्च्युली मला कुठे रूमच भेटत नव्हता, मला त्याच बिल्डिंगमध्ये रूम भेटला. आणि त्याच बिल्डिंगमध्ये रूम भेटला. आणि मग मी म्हणलं की आता काय यार, इथे रूम भेटला आहे, चला मग आता क्लास मला चालूच करायचं होतं. मग केलं मग कसा तरी क्लास. पण आता तुम्हाला माहिती आहे ग्राउंड फ्लोअरमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, वॉशरूम भरतं, हे भरतं. मग आता तिथे वॉशरूमचा प्रॉब्लेम झाला आहे आम्हाला. आता ते पण कांड ती बाई करते आणि सेक्रेटरी पण आहे ना, मी तुम्हाला सांगते सेक्रेटरी पण काय माहिती त्या बाईमध्ये काय आहे ना. म्हणजे हे लोक असे सगळे वाईट करतात ना, आणि वरून देवाला मानणं मला अजिबात आवडत नाही. अरे देव पण त्याचीच मदत करतो जो चांगल्या वेमध्ये जातो. तुम्ही जर चांगल्या वेमध्ये नाही जाता, तुम्ही जर चांगल्या पद्धतीत नाही जाताय ना, तुम्ही जर दुसऱ्यांचं वाईट बघताय ना, तर तुमचं नक्की वाईट होणार, हे शुअर आहे. लाईक, कमेंट अँड फॉलो. थँक्यू फॉर वॉचिंग. लव यू ऑल.